नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर राजनोत्रे आपल्या एक डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी एका वर्षात चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जसं आपण बघतो की आपण वला चारा जे आहे आपण वर्षभर आपल्या रानामध्ये किंवा आजूबाजूच्या शेतामध्ये आपण गोळा करू शकतो किंवा आपण विकत घेऊ शकतो. म्हणजे सुका चारा जे आहे आपला ते सिजनेबल असतो. जसं एक कडवा झालं, तुमचा हरभरा भुसा झालं, गव्हाचा भुसा झालं. ही जर तुम्ही डोक्यात घेतलं की आपल्याला सीझन मध्ये जेव्हा गोळा करायचा असतोय ना, तर आता ही चारा गोळा करायचा एक नंबर सीझन आहे. जसं की तुम्हाला सांगतो, आता आम्ही आमचा कडबा गोळा केलेला आहे. आपण ती कडबा बघू शकता. आपण साधारणतः एक 5 ते 6 फुटाची हाईट आहे. आपण ही कडबा गोळा केलेला आहे. आपण एवढ्या प्रमाणात गोळा केलेला आहे की आपल्याला 1 वर्ष टिकाव कडबा. 1 वर्ष टिकल्यामुळे आपल्याला आपल्या गोट्यामध्ये सुका चाऱ्याची गरज आहे ती आपली पूर्ण होणार आहे. प्लस आपला जी वेळ की आहे, आता ही सीझन चालू आहे, या सीझन मध्ये आपला पैसा वाचणार आहे चाऱ्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही ऑफ सीझनला जेव्हा चारा गोळा करचाल, जेव्हा तुम्ही आपला सीझन जेव्हा पावसाळा चालू होईल जुलै ऑगस्ट नंतर ते डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी, ही जेव्हा तुमचं चाऱ्याचे दिवस आहे तर ही तुमच्या एकदम म्हणजे वल्या चाऱ्या दिवस आहेत. ह्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त वला चारा भेटू शकतो. सुका चारा जी आहे ही गोळा करण्याचे एक सीझन आहे. ह्या सीझनमध्ये तुम्ही सुका चारा जर गोळा करून ठेवला तरी तुम्हाला 1 वर्षात सुका चारा तुमचं प्रमाण पाहिजे की आपल्याला एका वर्षात सुका चारा किती लागेल. साधारणतः रोजचा जर हिशोब धरला तुम्ही 3 ते 4 किलो दरम्यान सुका चारा तुम्हाला लागणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही सुका चारा गोळा करू शकता. आता तुम्हाला जाऊतोय आम्ही, बघा तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण इथं गंज लावलेले आहे. गंज लावून आपण सुका चारा वर्षभर ठेवणार आहे की बाबा आपल्याला त्यामध्ये ह्याला झाकून ठेवणं, पावसाळ्यामध्ये जे नुकसान होणे, चारा खराब होणे पावसानं, असं आपण नियोजन केलेलं आहे. ह्यावर आता कडबा घेताना म्हणजे तुम्ही कसाही घेऊ शकता, तुम्हाला परवडेल तसा. व शेकड्यावर घेऊ शकता किंवा असं एकरवर. आम्ही कडबा एकरवर घेतला. ह्यामध्ये आपल्याला दाना पण भेटलेला आहे, तर कंस दाना त्यात आपण करणार आहे. आपल्या त्यातनं पण थोडं ही आहे व्यवस्थित भेटल्यामुळे आपण आपल्याला जसा सोयीस्कर वाटेल ह्या पद्धतीने आपण ही सुका चारा आता आपण कडबा गोळा करून ठेवलेला आहे. तर तुम्ही तुमच्या चाऱ्याच्या एका वर्षाचं नियोजन काय केलंय, हरभऱ्याचा भुस्सा झालं, गव्हाचा भुस्सा झालं, सोयाबीनचं काढ झालं, तुरीचं काढ झालं, ह्या गोष्टी जर आपण गोळा करून ठेवली आता तर आपल्याला 1 वर्षामध्ये चाऱ्याची काय अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही 1 वर्षात चाऱ्याचं नियोजन करून ठेवा अशी मी अपेक्षा करतो. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी आपण आपल्या शेडमधलं काम कसं चालतं की दिवसभर चाऱ्याचं किंवा धुण्याचं शेडमधलं शेड्यूल आहे मी तुम्हाला लावणार आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब